गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव येथील मारुती मंदिरातील हनुमान मूर्ती विटंबना प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखेने एका समाजकंटकास ताब्यात घेतले। या घटनेमुळे गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि हिंदू संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सखोल तपास करत ही कारवाई केली आहे। शनिवार 30 मे 2026 रोजी ब्रह्मगाव येथील मारुती मंदिरातील हनुमान मूर्तीवर मांस चिटकून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार उघडकीस आला होता। पहाटे दर्शनासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ग्रामस्थांनी संशयिताविरोधात तातडीनं कारवाईची मागणी केली होती। तसेच आरोपींना अटक न झाल्यास संतप्त भक्त व ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता। दरम्यान हिंदू संघटना तसेच टायगर ग्रुप यांनी ब्रह्मगाव येथील हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करत दोषींना तातडीनं अटक करण्याची मागणी केली होती। हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजनही करण्यात आलं होतं। मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल व खोलवर तपास सुरू ठेवत 11 जून रोजी रात्री एका समाजकंटकास ताब्यात घेतले। सध्या संबंधिताची चौकशी सुरू असून या घटनेमागील नेमके कारण व इतर संबंधित बाबींचा तपास पोलीस करत आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।